पुढची बातमी पाहूया। माळशिरसचे उत्तम जानकर हे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते। ते निवडणूक आयोगाकडे राजीनामा सोपवणार आहेत। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी ते दिल्लीमध्ये आंदोलनही करणार आहेत। त्यानंतर ते निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार आहेत। राजीनामा देण्याचं नक्की काय कारण आहे? कशा पद्धतीनं राजीनामा दिला जातो? या ठिकाणी मी 1.25 लाखाच्या फरकाने निवडून यायला पाहिजे होतो, परंतु या EVMच्या घोटाळ्यामुळं आणि त्या ठिकाणी काळी काच लावून मतदानामध्ये हेराफेरी केली गेली आणि ते आम्ही शोधून काढली। या तालुक्यामध्ये मार्कडवाडीनं उठाव केला। मार्कडवाडी पाठोपाठ आता दानोरे गावानेही त्या ठिकाणी काल उठाव करून हात उंचावून ग्रामसभा घेऊन 1206 लोकांनी आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, मग आमचं मत गेलं कुठं? हा आक्रोश तालुक्यामधल्या सगळ्या 91च्या 91 गावामध्ये आहे आणि म्हणून मी आणि बच्चूभाऊ कडू दोघंही दिल्लीला जाणार आहोत। 23 तारखेला निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गावांनी जे प्रतिज्ञापत्र करून ॲफिडेव्हिटवरती आम्ही एवढ्या लोकांनी मतदान दिलेलं आहे, मग आमचं मतदान गेलं कुठं यासाठी आमची पडताळणी करावी असा अर्ज या पद्धतीचा आम्ही दाखल करणार आहोत। त्याचबरोबर माझा हा राजीनामा आहे, माझं बाय इलेक्शन घ्यावं आणि बाय इलेक्शन घेऊन तुम्ही या तालुक्यामधली पोटनिवडणूक घेतली पाहिजे आणि ती बॅलेटवरती घेतली पाहिजे किंवा VVPATमधून ती चिठ्ठी बाहेर येऊन त्या पद्धतीने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे जातोय। निवडणूक आयोगानं जर ऐकलं नाही तर त्या ठिकाणी जंतर मंतरवरती आम्ही सत्याग्रह करणार आहोत। तर हे होते आमदार उत्तम जानकर की ज्यांनी निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा बॅलेट पेपरसाठी सादर करण्याचा निश्चय केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।